नमस्कार मित्रांनो, आज दुसरा व्हिडिओ आपण शूट करणार आहोत फणसाच्या भाजीचा। आज माझी मामी बनवणार आहे फणसाची भाजी गावच्या पद्धती। गावालाच आहे मानीला, ते कसे शूट करतात बनवतात ते दाखवतो तुम्हाला। आजोळे आले मानीला, इथे घरं घेतलेत कापून वगैरे, कोथिंबीर, कढीपत्ता आहे, लसूण, अजून बिया पण आहेत त्या शिजायला टाकतात। एक एक प्रोसेस दाखवतो तुम्हाला। मागो मी भाजी नक्की बनवते कोण? नाही बनवतेस की मी देते, सांगते तर तू काय म्हणजे मी बनवलेली नाही ना, तू फोडणी दे फक्त। मी तेल तापायला ठेवलं, आता यामध्ये मोहरीवर पण टाकणार आहे, राई जिरे जराशी टाकून बघू, जराशी काय करून टाकू। लसूण टाकले, टाकला, हिंग टाकला, एक जीव करायचा, हळद, एक चमचा, 2 चमचे मसाला, 2 टाक आधी, लाल तिखट पण टाकलं पाहिजे आता। थांब थांब थांब, अरे परत ते दे इकडं, ठीक आहे, एक जीव। जराशी कोथिंबीर आधी टाक, जराशी टाक, आणि खोबरं टाक, सर्व टाकू ना? हां टाक, खोबरं पण टाकलं इथं आता। एक जीव कमी वाटला ना मसाला तर मग नंतर टाका, जरा एकदमच पिठी झाली तो इझी आहे, फक्त आता फणस भेटला पाहिजे। आता हे येईल ना काय ते कैरी पण टाका, किती टाकायची तेवढी टाका, थोडी टाका काय, थोडंसं होणार आणि आंबट कैरी टाकली आपण, बस बस झालं। झाकण ठेव, एक जीव होऊ दिला, झाकण ठेवून आपण ते शिजायला टाक। फणसाची गरे टाकले, त्या प्रियंका बिया पण आहे, तिथे ठेवलेत कुकर मध्ये, सगळं कुकर मध्ये ठेवल्यात तिथे, हे कुणी नाही काढलं। एक जीव करतात का ते आधी नको टाकू, मग याला जरा शिजू दे, पाणी आहे ना, मीठ नाही टाकलं, मेन वस्तू राहिली आहे टाकायची, मग ती शिजल। हां, आता मीठ टाकतोय आपण त्यात। पोलपाट झालं की सांगा, बघ मला डाळ तयार करायची, बस आधी, बस बस
जास्त पण मीठ नको टाकू, नाही तर त्या पोळीच्या तोंडात नाही निघेल. आहे ना, पाणी आण त्याला शिजायला थोडं, आहे ना. हे बियांचेच पाणी टाकलं असतं ना. हा आपण थांब जरा ते फायनली आता आमची फणसाच्या गऱ्याची भाजी झालेली आहे आणि टेस्ट करतोय आता राजवीर भाजी आणि चपाती खातोय. इकडं बघ कशी झाली भाजी मला सांग. हां एकदम भारी झाली भाजी, झाली चांगली भाजी. हां फायनली आता मुंबईला जायचा वेळ आलेली आहे. आता खेड डेपोला आलो आम्ही इकडे. आमची 8:30ची गाडी आहे, नालासोपारा तुलसी. ऋषी आलं आहे सोडायला आता आम्हाला. आता परतीचा प्रवास चालू होणार आहे. कालपासून आपला व्हिडिओ चालू होता. काल पण खेळला आलो होतो आम्ही संध्याकाळी. आता निघतो आपण नालासोपारा जायला. तर 8:30ला बस लागेल आपली, त्या परती तिथं घरी. गावचा आता प्रवास संपला, आता मुंबईला जायचं काम धंद्याला लागायचं. आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. फायनली आता आपली गाडी लागलेली आहे. मागे होता खेड तुळशी नालासोपारा 8:30ची. आता ह्या गाडी आपण जाणार आहोत खेड नालासोपारा. आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. फोन करेन. आता आपण खेड तुळशीला आलो इथे. समोर लालपुरी येते, आपली गाडी थांबली साईडला. रस्त्याचं आरून ठेवलं. फुल ट्रॅफिक जाम आहे. आम्ही 3 वाजता ठाण्यामध्ये पोचलो होतो. आता 5 वाजले. 2 तास ट्रॅफिकमध्ये अडकला. अजून आम्ही गायमुखच्या इथेच आहे. अजून रोडमध्ये जायचं खूप बाकी आहे. फुल ट्रॅफिक जाम आहे या रोडला. तुम्ही जर प्रवास करणार असाल तर प्लीज या रोडने प्रवास करू नका. भिवंडी या रोडने करा. तुमची हालत खराब आहे ट्रॅफिकमध्ये.